गडिंग्लजमध्ये होप फाउंडेशन याचे संस्थापक अध्यक्ष नचिकेत भद्रापूर यांनी एक संकल्प केलेला आहे की फक्त 1 रुपया असे 365 दिवसाचे 365 रुपये गोळा करून HIV बाधित मुलं यांना न्यूट्रिशन फूड आणि त्याचबरोबर वयोवृद्ध लोकांना सकस अन्न देण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे। 365 रुपये देणारे 1 लाख लोक जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत नचिकेत भद्रापूर यांनी आपल्या पायामध्ये चप्पल न घालण्याचा संकल्प केला आहे। गेल्या 2 महिन्यापासून त्यांची ही संकल्प यात्रा सुरू आहे। सध्या नचिकेत भद्रापूर हे कोकणात नाना पाटेकर यांच्या बरोबर आपला प्रवास दौरा करत आहेत आणि लोकांना या संकल्पाबद्दल सांगत आहेत। आज गडिंग्लज मध्ये होप फाउंडेशननं ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या विविध वस्तूंचा स्टॉल लावलेला आहे आणि त्याचबरोबर या मुलांसाठी जे लोक डोनेशन देऊ इच्छितात 365 रुपयाची त्याच्यासाठी सुद्धा हा स्टॉल मांडलेला आहे। या स्टॉलचं उद्घाटन गडिंग्लजचे PI अजय सिनकर यांनी केलेलं आहे। जाणून घेऊया या स्टॉल विषयी आणि या नचिकेत भद्रापुरे यांच्या संकल्पाविषयी ऐकल्यानंतर त्यांना काय वाटतं। खरं म्हणजे कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर कृषी प्रदर्शनामध्ये हा होप फाउंडेशनचा एक आगळा वेगळा स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तो स्टॉल पाहिल्यानंतर आणि त्यांचा होप फाउंडेशनचा जो उपक्रम आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत नचिकेत भद्रापूर यांनी जो संकल्प सोडलेला आहे तो निश्चितच सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे आणि एक आगळं वेगळं काम त्यांनी ह्या पीडित लोकांसाठी हाती घेतलेलं आहे। तर ते काम त्यांचं लवकरात लवकर पूर्ण हो अशी माझ्याकडून शुभेच्छा। आणि या ठिकाणी या स्टॉलच्या माध्यमातून एक दर्जेदार उत्पादनं सुद्धा ठेवलेली आहेत। आपल्या गडिंग्लज आजरा तालुक्याचे एक ब्रँड नेम असलेला आजरा घनसाळ हा तांदूळ सुद्धा या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केलेला आहे। आणि या प्रदर्शनात येणाऱ्या शेतकरी असतील, ग्राहक असतील किंवा शहरातील नागरिक असतील त्यांनी इतर कपडे, मनोरंजनाचे वस्तू किंवा गृहोपयोगी वस्तू यासोबत आवर्जून या स्टॉलला भेट द्यावी आणि त्यांच्याकडचे दर्जेदार साहित्य खरेदी करावं जेणेकरून त्यांना एक प्रेरणा मिळेल या कार्यासाठी आणि एक चांगला उपक्रम आहे। माझ्या मनापासून त्या उपक्रमाला शुभेच्छा। थँक्यू सर। नचिकेत भद्रापूर यांनी सुरू केलेलं संकल्प आहे ते खूप छान आहे, स्तुत्य आहे आणि सर्वांनी खरं म्हणजे अशा पद्धतीनं यांना मदत करायला पाहिजे आणि या संकल्पामध्ये सहभाग घेऊन त्यांना मदत करायला पाहिजे अशी मला। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज।